नमस्कार शेतकरी मित्रांनो, खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत। तर मित्रांनो, आज आपण खानापूर दक्षिण सोलापूर या ठिकाणी एका वळूला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर तुम्ही हा वळू बघताय, हा एकदम मोठ्या मापाचा फिटनेस पण या वळूचा जबरदस्त आहे। तर या वळूविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मालक। नमस्कार। आपला परिचय द्या की। माझं नाव सोमनाथ मल्लिकार्जुन पाटील, मुक्काम खानापूर आणि तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। आता खानापूर म्हणलं म्हणजे लोक काय म्हणते ती विटा खानापूर काय, म्हणजे इकडं जर कोणाला यायचं असेल तर कसं कुठनं यायला लागते? वरले भागातलं आटपाडी भाग म्हणा, तिकडं मसवड भाग म्हणा, ते असं सांगोलीवरनं नीट मंगळवेढ्यातून 25 किलोमीटर अंतरावर भीमा नदीला चिटकून आपलं गाव आहे। असं मंगळवेढ्यातून डायरेक्ट बोराळ, आरळी ब्रिज ओलांडून खानापूर लागते। आणि इकडून अक्कलकोट सोलापूर भागातला यायचं म्हटलं तर असं 13 मैल मंद्रूप, निंबर्गी, कुसूर, खानापूर असं येते। आणि कर्नाटकातलं लोक यावं म्हटलं तर असं धुळक्याडवरून येते ती सगळं, त्याला वाटत माहितीच आहे। आणि इकडलं खाली अनगर, खंडाळी, मग बार्शी तालुक्यातलं ते मोळवरनं डायरेक्ट असं कुरुल, वाघुली, वटवटी आणि वडापूर, कुसूर, खानापूर असं येते। तर मला आपण आता किती दिवस झाले या क्षेत्रात आहे, म्हणजे खिल्लार क्षेत्रात? हे क्षेत्रात आमचं चौथडोई चालू आहे। म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील, आपलं हातनं हे 24 आपलं 29 बैल आहे। 29 बैल झाली? 29 बैल झाले माझं हातनं स्वतः। तर काय म्हणजे आता हे कुठल्या खाणीचा बैल येते? हे सिद्धापूर खाणीतलं बैल आहे। सिद्धापूर खाणीचा? हो, पहिल्यापासून आमचं आजोबा पणजोबापासून सिद्धापूर खान आम्ही मोडलं नाही। म्हणजे पहिल्यापासून तुमच्या? पहिल्यापासून असं चित्रा मोरखाना बैल, असं रागीट बैल मोठ्या मापाचं बैल, तोंड बिंड काय पाहिजे ते पॉइंट कसं आपल्या भागात लागतं तसलं बैल आम्ही धरलेला आहे। म्हणजे चौथी डोळे पण तुमच्याकडे सिद्धापूर खाणीचा? हो, सिद्धापूर खान आम्ही मोडला नाही आजच्यापासून, आम्ही बैलच मोडला नाही, ते रक्तच मोडलं नाही। कसं आहे आता ही दाताला? हे दाताला आम्ही घेतलं होतं 64, आता सायदाच झालंय। 64 सायदाच झाले? हो। म्हणजे किती दिवस झाले आता तुम्ही? आम्ही घेऊन 4था महिना चालू आहे आता। 4था महिना चालू? हो। किती गायी भरल्या 4 महिन्यात आता? आतापर्यंत आम्ही 228 गाया झाल्या ती आता 4 महिन्यात। 4था महिना चालू आहे आता। काय सांगाल म्हणजे या बैलाविषयी, सिद्धापूर खाणीविषयी? बैलाचा विषय सांगायचं म्हणजे सरे, बैलाचं पहिल्यांदा फाउंडेशन चांगली पाहिजे आणि बैल फुल माप पाहिजे आमच्या भागात। बैलाचा कपाळ दोन्हीकडलं चांगली पाहिजे, नाकुडी पाहिजे मेन। सिद्धापूर खाणीतलं बैलाचं सगळ्याला हसन नाक आहे आणि शिंग सेम असंच तलवार बांधल्यावानी, कान बारीक, चित्रा पान पाहिजे आणि छाती चांगली, वशिंड डबल, चौकाला चांगली पाहिजे बैल, शेपूट बारीक पाहिजे, कमरेला आडवा पाहिजे बैल। हे पॉइंट पहिल्यापासून सिद्धापूर खाणीत आहेच। मग आम्ही आमच्यात बघा, सिद्धापूर खान आजच्यापासून आलेलं सिद्धापूर खान आम्ही मोडलं नाही। आणि सिद्धापूर खान कुठून आलं नेमकं, 100 वर्षाचा मागुटना खान कुठून आलं ते सगळं सांगतो आम्ही। आमचं आजोबा त्याचं सगळं इतिहास आम्हाला सांगून गेलेला। म्हणजे त्याविषयी थोडी माहिती सांगा घ्या। म्हणजे कुठून आलं खान सांगू का? कुठून आली खान काय? पहिल्यांदा मुख्य निंगदाळी पाटलाच्या घरी बैल जन्मलं, ते नजर होऊन पाय गेलं तर दोन्ही पुढचं पाय, आमचा आजोबा सांगणार। मग गै लावायला गेलं म्हणजे ते लांब माळरानातच सोडत होतं हेंडाला बैलाला, असं पाय टेकतच येऊन गै लावून परत त्यांचे जात होतं बैल। मग त्या बैलाचं पुढचं निंबाळातलं पुजारीचं बैल जन्मलं, मग त्या बैलाचं पुढचं सौळसंग स्वामीचं बैल, इंडी तालुका सौळसंग भारतीपाशी ते स्वामीचं बैल जन्मलं। त्या बैलाचं पुढचं त्याच गावात मराठा समाजातलं ते आडनाव काय तर आहे, हो पवार आहे का काय तर आहे, मग त्यांच्या घरी बैल जन्मलं। ते दुष्यातच मालकाला जीव मारला बैल, दुष्यातच मालकाला जीव मारल्यावर ते बैल हिंचकेरच्या मठाला दिलं। मठवाल्याने तिथं बैल धरू दे ना, ते खाटकाला विकलं बैल, ते खाटका काढून कारजोळा कामानं आणलं बैल। मग कारजोळा कामानं आणून कामांना पसलं ते पायदा सिद्धापूर खान इकडं वाढत गेलेला आहे।
त्या बैलाचं पुढचं नंदूरचं अक्कलकोट नागणाचं बाशिंग भाऊर झालं मला, त्याला बाशिंग भावरा होतं इथं त्या बैलाला. मग त्या बैलाचं पुढचं आमचं घरी जन्मलं, त्याला बी बाशिंग पावरा पडलं होतं. मग त्या बैलाचं पुढचं हे सगळं सिद्धापूर खान पुढं लाईन फुटलेलं आहे ती. हा मग आता म्हणजे लोक काय करते ते कसली जर म्हणजे बैल खोंड वासरा असली हा तर बाबा सिद्धापूर खानीचा जाय म्हणते. हा ते चुकीचं आहे सगळं. ते विक्रीसाठी 4 पैशासाठी करते ते. नाव कुठं तर आमचं बोर्डाला यावं, नाव मोठं हो म्हणून करते ते. खरं पण उगाच आम्ही चांगला आहे म्हणून, शिवाजी महाराजाचा मूर्ती चांगला आहे म्हणून आमचं बाप शिवाजी महाराज आहे असं म्हणायला येत नाही. त्याचं गुणगान, त्याचं रक्त, त्याचं सगळं म्हणजे त्याचं राग, त्याचं गरम रक्त ते सगळं ओढायला पाहिजे. ते सिद्धापूर खाणी तर त्याचं चित्र येतंय सगळं. मग लोक हुशार झाली ती आता. बैलवाल्यापेक्षा बी गाई लावणार लोक हुशार झाले ती. ह्याने काय खोटं सांगताय का, काय डुप्लिकेट करते, काय 2 नंबरी करते, ते सगळं कळतंय त्याला. आणि ह्याच्यात तर चॅनलवाला काय निघालाय, ह्याच्या अगोदर तुमच्या अगोदर काय निघालेलं माणूस आहे ते सगळं मिक्सिंग करून टाकलंय. ते खान येऊन ह्या खानात मिसळलंय, त्या खानातलं ह्या खानात मिसळलंय, त्याला काय कळलं बी नाही. कोण काय सांगतंय ते सगळं होय म्हणतच गेलेलं आहे. ते आमच्या बुद्धीला ते पटत नाही. हा म्हणजे काय सांगाल ते आता सगळ्या बैलाच्या पुढचं पांढऱ्या बैलाचं कोसं बी पडणार, कोस्या बैलाचं पांढरं बी वासरू पडणार. मग ते सगळं सिद्धापूर खानाचं लावायला येत नाही हो. हा त्याचं काय तर त्याच्यात गुणगान पाहिजे, पॉईंट पाहिजे की तिथं. हा मग ते काय तर आता एखादं वासरू घेतलं चांगली, आता जुफाचं बैलाचं वासरू पडलेलं असते, मग नेऊन त्याला हे आपलं सिद्धापूर खाणीतलं बैलाचं आहे विक्रीसाठी. व्यापारी बी करताय, शेतकरी बी करायला लागलाय. आणि हे तिकुंडी खानातलं आहे. झोपाच्या बैलाचं असेल तर बी ते खानाला चिटवा लागलाय. ते चुकीचं आहे. तसं काय करू नये लोक. कोणत्या बैलाचं जन्मलं तेच बैलाचं नाव सांगायचं, तसंच जायचं. हा मग आता सिद्धापूर खाणीची काय वैशिष्ट्य राहते ती काय बघून ओळख? सिद्धापूर खाणीचं वैशिष्ट्य फुल गरम रक्ताचं वैशिष्ट्य आहे त्याचं. बैल असं मरूस तर त्याचं डरकं बंद पडणार नाही, पाय उकरणे बंद नाही, जमीन उकरणे बंद नाही त्याचं. आणि बैल कान खाली कधी सोडलं नाही ते. हा झुपायला बी तसंच, ते पळायला शर्तीला बी तसंच निघणार, आणि बेण्याला बी तसं निघणार. म्हणजे हे आता तुम्ही बैल आणून 4 महिने झाले. हो. पहिल्या म्हणजे पहिला मालक कोण होता याचा? हे ह्याचं जन्मलेलं गाव पहिल्यांदा नरळेवाडी, सांगोला तालुका. म्हणजे कटपळचं जितेंद्र दुधाळचं बैल मीच आणलं होतं. ह्याचं बा माझ्यापाशी होतं. आता मी पुण्याला शेजारी चिटकूनच दिलंय, रुक्मिणी गोशाळा अर्जुन साळेकर महाराजला दिलंय. त्या बैलानं ह्याचा आई भरवून तिथं नरळेवाडीत जन्मलं होतं. तिथलं सांगोला जत्रेत बैल वासरू ह्यांनी आपलं बसनाळाचं पुजारीने नेलं. पुजारीकडलं सालुटगीवाल्यानं आणलं, इंडी तालुका सालुटगी. मग त्याच्याकडून आम्ही शोध काढत गेल्यावर त्याच्याकडून बैल अंजुटगीचा जट्टा पण आणला होता. आमचं मित्र, आमचं जोडीदारच आहे, ते मोठा व्यापारी आहे. मग त्यांनी बैल आणून बांधलं होतं. रात्रीच बैल आणलं होतं. आम्ही सकाळी गेले की आमचं मित्र मरवडाचं अमोल लांडगे आणि आम्ही दोघं मिळून जाऊन ते बैल खरेदी केला आम्ही. हा म्हणजे आता ह्याचं वडील तुम्ही म्हणला रुक्मिणी गोशाळेला दिले. हो. त्या म्हणजे त्या बैलाविषयी काय सांगाल? एकदम बैल म्हणजे ते बैल म्हणजे त्या बैलावनी तोंड शिंग तर आता कर्नाटक महाराष्ट्रात नाही. तेवढं राग बी कोणाचं बैलाचं नाही. तेवढं ऍक्टिव्हच बैल होतं होती. बैल आता काय आम्ही शेंब्या लावला, एवढं त्याचं शिंगच होतं बैलाचं. हा त्या दिलेल्या बैला. होय होय. बैलच ओरिजिनल होते. ते आमच्यापाशी असू दे, दुसऱ्यापाशी असू दे, त्याचं काय नाही. 3च महिना माझ्यापाशी होतं. हा सोन्या नाव ठेवलं. सोन्या नाव ठेवलं. ह्याचं बी नाव सोन्याचं आहे. ह्याचं पण सोन्या. हे जी वासरं वगैरे कुठं पडली ते आता? म्हणजे ह्याचं वासरं सालुटीत पडली ती. त्याने 4, 5, 7, 8 आम्हाला दाखवलं वासरू. वासरू बघूनच आम्ही सौदा करून बैल आणलं घेऊन. म्हणजे कशी पडते ती वासरं? काय वासरं चांगलं पडले ते. वासरं बेण्याला बी निवडते ती. आणि पळायला तर लय ओरिजिनल निघतंय ह्याचं. हा लय रागीट लय भोजारा. हा लय तापड वासरू. हो. आता किती काय झाले म्हणलं ह्याच्याकडनं? ह्याचं 228 झाले. 228. हो. काय रेट ठेवलाय गाई भरा? रेट आम्ही 2,500 घेतो. 2,500. हा. कोण लांबूनवाला येते, सातारातलं येते, बौद्धन मधलं येते, मसोडवरनं येते, त्यांना लांबूनवाल्याला 2,000 घेतो. 2,000. म्हणजे आता शेतकऱ्यांच्या गायी हे म्हणजे रिपीट होण्याचं प्रमाण आता हाय बऱ्यापैकी. मग गायी माझावर आल्यानंतर कधी भरवली पाहिजे? गायी माझावर आल्यावर त्याचं म्हणजे कसं आहे, 2 पद्धत आहे त्याचं. गाय वरडून
बळसून निरण सुजल्यावर गाई भरवायचं, नाहीतर जनावरावर वाल करता येईल, माणसावर वाल करते. ते 2 पॉईंट आहे त्याचं. दोन्ही त्याचं चलन तर दिसलं तरच गाई भरवायचं, नाही तर बळसलं शेपटाला बळस लागलं म्हणजे ते लावायचं नाही. ते काय वाप केलेलं नसते गाई. आणि किती तर लोकांना म्हणते गाई माघार येते, घरी ठरत नाही. तसं काय नाही, गाई बी वाप चांगलं करायला पाहिजे. आणि बैलाकडं पहिल्यांदा बैलाला चारणं ओरिजिनल पाहिजे. कुठं तर आम्ही सरकी पेंट ठेवलं, मकाचा भुस्सा आणून दुकानातला ठेवलं तर त्याला काय गया ठरत नाही आणि बैलाला चैतन्य बी तयार होत नाही. 100 थेंब रक्त जाळून एकच थेंब विरे तयार होते त्याला. लई लोकाला माहित नाही ह्याचं. एकाचं बघून एक करते ती करू दे, त्याला काय आम्ही आमचं अडचण काय त्याला आम्ही आणत नाही. आम्हाला किती माहित आहे तेवढं आम्ही शेतकऱ्याला सहकार्य करू. मग ते दररोज आम्ही 2 किंवा 3 गाया भरायचं असते. पैशाच्या मागा लागून आम्ही 7-8 गाया भरवलं, मग 10 गाया बी ते काय काढणारच. ते तरणं असतं, नवीन असते, सायदा त्याला येऊस तर ते काढतंय बैल. मग पुन्हा मग बंद पडणार असते, मिशन सुद्धा बंद पडते. हो बरोबर. मग त्याचं कसं नियम तुम्हाला सांगायचं म्हणजे 3 गाया भरवायचं, दररोज 3च गाया भरवायचं. आणि ते बी वाहनातून भरून आलेलं लांबून गाई उतरल्यावर 1 तासानंतर गाई थंड झाल्यावर मग बैल लावायचं. बैल लावून 2 तासानंतर गाडीत भरायचं. मग गाई माघारी येत नाही. म्हणजे गाय भरवल्यानंतर पण 2 तास गाडी? 2 तासानंतरच गाडीत भरायचं, लवकर गाडीत भरायचं नाही. मग एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे गया महागारी कसं येते. बैलाला पहिल्यांदा व्यायाम पाहिजे. सकाळी उठले की 2 किलोमीटर बैल झोपून तर आणायला पाहिजे, पळवून तर आणायला पाहिजे. दररोज तालीम पाहिजे बैलाला. चैतन्य पातळ होत नाही बैलाचं. मग एक जण काय करताय, बैल मारताय असं आहे तसं म्हणून जागेवर बांधूनच. बैलाला हालचाल पाहिजे की. हो, हालचाल असलं तर पहिलवानचं कसं हालचाल केल्यावर तब्येत त्याचं चांगलं येतंय, घट येतं. आता काम केलेलं माणूस कसं असतंय तसं बैलाच बी तसं असतंय. बैलाला व्यायाम असलं की त्याचं गाई रिटर्न येत नाही आणि गाईला कधी वास येत नाही बैल. ते मरूस तर किती त्याचं 10,000 गाय होऊ दे, ते बैल गाई काढणारच. आता ह्याचं म्हणजे रोजचं नियोजन हे कसं असतं काय बैलाचं? रोजचं नियोजन म्हणजे आपलं सांगतो आम्ही. सकाळी उठलं की शेणलोड झाल्यावर बैल नदीपर्यंत इथलं 2 किलोमीटर आहे आपलं रान नदी. इथलं बैल वसंडीला आकडा टाकून सोडलं की बैल पळतंय. बैल किती पळतंय तेवढं मी बी पळतोच. मला बी व्यायाम होतोय, बैलाला बी व्यायाम होते. मग आणल्यावर खुराक तर आम्ही एकच टाइम देतो बैलाला. बैलाला खुराक सातू, शेंगदाण पेंड ओरिजिनल, मका भरडा मिक्स करतो, हुलगी आणि मटकी, आणि बैलाला शेळीच दूध. आणि 2 किलोमीटर कंपल्सरी व्यायाम तर द्यायलाच पाहिजे. करडीचं पेंड घालतो आम्ही बैलाला. करडीचं पेंडाला हातपायात त्याला चिकटपणा येते, बैलाला चलाक येते. बैल गाईला थांबत नाही. चैतन्य पातळ होत नाही बैलाचं. आता बऱ्याच म्हणजे मुलाखतीला खाली कमेंट येते ते वळू मालक खोराक हे सांगत नाही तर काय बैलाला काय देतोय काय नाही, त्याला माहितच नाही ना काय देतंय का. दिलेलं म्हणजे सांगितल्यावर लोक शिवाय सारखी पेंडा नाही तर मग मका भुसा हेच त्यांनी घालणार. तेच म्हटलं तुम्ही विचारायच्या आधीच बैलाचा खोराक सांगितला. बऱ्याच व्हिडिओला कमेंट येते ते की वळू मालक खोराक सांगत नाही. बरोबर आहे. आमचं कसं आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता तुम्ही बघतो सगळं माझं. मी पत्रा शेड मध्ये राहिलेला माणूस आहे. मला 1 गुंठा शेत नाही दादा. मला पोटाला कमी पडू दे खरं, पण बैलाला पोटाला कमी पडू दिलं नाही. आम्ही तसं बैलावर प्रेम ठेवून तसं सांभाळल्यावर म्हणून तर आमच्या गरिबाच्या दारात बैल राहिलंय. नाहीतर आम्ही 2 नंबरी केला असेल तर आमच्या दावणीत बैल राहत नव्हतं. म्हणजे आता तुमच्याकडे पहिले 29 बैल होऊन 29. म्हणजे काय सांगाल त्या बैलाविषयी? म्हणजे बैल वासराला ओरिजिनल निघालं, बैल गाईला गॅरंटी ओरिजिनल निघालं म्हणजे ते बैल 1-2 वर्ष मी ठेवत असतो. आणि आपलं गरीबी परिस्थिती आहे म्हणून किती तर लोक म्हणते ते ह्याने व्यापार करताय, असं करताय तसं करताय. ते काय तर बोलू दे, त्याला काय आम्ही काय तोंडाला काय हात लावायचं नाही. आपलं गरीबी परिस्थितीला आम्ही जरा मोठा व्हावं म्हणून आम्ही 4 पैसे करून घेतलेला आहे. तुम्हाला का मी झाकून ठेवत नाही. एक 60,000चं खोंड आणलं होतं, दात लावलं नव्हतं. एका महिन्यात त्याला 150 गाया भरवून, एक 1.5 महिना 1.5-2 महिना गेलं. 2 महिन्यात 150 गाया भरवलं त्याला. मग 2 महिन्यानंतर त्याला 2.25 लाखाला मी बैल विकलं. सगळ्या आमच्या भागात सगळ्या लोकांना माहित आहे. आणि ते विकल्यानंतर एक 1.25 लाखाला कोंबडवाडी बिरामामाकडलं बैल आणलं.
त्याला 1-2 महिना धरलं, ते बी 2.5 लाखाला विकलं बैल. असं एफडीवर बैल विकत गेलेला आहे मी. आणि परत ह्याचं बा आणलं होतं नुसतं 90,000ला बैल, 5,51,000ला बैल विकले. हा, लोक खोटा म्हणत होतं. आमच्यात पैसे मोजायला 50 लोक होते इथं. आमच्या गावातलं एक 30-35 ते साळेकर महाराज बी 25 रुपये माणसं आणलं होतं संघ. हा, 90,000ला आणलेलं बैल 5,51,000ला विकले. बैल तसं घडवलं होतं मी. मालकाना बैल एक गाईचंच गॅरंटी मला दिलं, माझ्यात येऊन एका दमात 10 गाया काढत होतं बैल. हा, बैलाला व्यायाम देऊन, बैलाला खुराक चांगला चारून, बैलाला चोळून बिळून घेऊन सगळं परत दुसऱ्यात बैल कसं करतात तसं नाचत होतं बैल माझ्यात. हा, म्हणजे बैलात काय काय बघितलं पाहिजे, म्हणजे दणकटपणा ही काय कसं असणं गरजेचं आहे बैलाचं? बैलाचं मेन आपल्याला पायदास काढून घ्यावं म्हटलं तर बैल ओरिजिनल धरायचं म्हटलं तर पहिल्यांदा मुंडका पाहिजे ओरिजिनल. बैल तोंडाला नळी पाहिजे, कपाळ चांगली पाहिजे दोन्हीकडं, बैलाचा शिंगाचा ठोकन चांगली पाहिजे, शिंग लांबडा पाहिजे. जातीचं बैलाला शिंग लांबडा असतंय, कान बारीक पाहिजे आणि हे चित्रा पान पाहिजे ओरिजिनल. म्हणजे हे सिद्धापूर खाणीला हे सगळं पान आलेलं आहे. हा, आणि फाउंडेशन बैलाला चौक आडवं पाहिजे असं बैल. हा, शेपूट टाच लांडा पाहिजे. बैल असं बाहेर काढलं की बैल कान नुसतं लाइटिंग मारल्यावर करायला पाहिजे बैल. हा, त्या बैलाचं पायदास ओरिजिनलच पडला आणि पळाल तर 1 नंबर निघणार शर्तीला. हा, म्हणजे ह्या बैलाची वासरं जर आता पुढं म्हणा म्हणजे म्हणलं तर म्हणजे वळू क्षेत्रात चालतील का बैलगाडा शर्यत? वळू क्षेत्रात बी 1 नंबर चालणार आणि पळाल तर 1 नंबरच निघणार. हा, आता सिद्धापूर खाणीतलाच आपल्या मित्राला एक वासरू काढून दिलाय आम्ही, सर्जेराव खेडकर म्हणून पुण्याला आहे. ती आता सध्या सगळीच पट्ट्यातला पळायला 1 नंबर आहे आता सध्या बैल. आम्ही स्वतः काढून दिलेला आहे, सिद्धापुरालाच वासरू काढून दिलेला आहे. हा, आता तुम्ही 29 बैल होऊन गेली म्हणला. हो, मग एखादा बैल इकल्यावर परत दुसरा घेतो 8-10 दिवस टाइम जात असेल काय? तर नाही, तसं काय केलं नाही दादा. आम्ही बैलाचा सौदा केला म्हणजे ते मालकाला सांगणार, आमचं दुसरी बैल आणून आम्ही दावणीला बांधल्यावरच तुम्हाला बैल न्यायला परवानगी देणार, तवर आम्ही बैल देत नाही म्हणणार. मग तवर निम्मा पैसे घेणार, आम्ही हुडकून परत पारिक करून आम्ही बैल आणून बांधला की नाही, आम्ही बैल इथं उतरल्यावर त्याने टेम्पोत घालून पाठवणार आम्ही. हा, तेच म्हणलं, बैल विकल्यावर नेल्यावर परत मिळस तर जे टाइम जातो त्यात म्हणजे बैल दावणीला नसल्यावर काय वाटतं असं? नाही, बरोबर आहे की दावणीला म्हणजे एक गाई महागारी गेलं म्हणजे वायना बी कमी होत आहे आणि आपल्याला जीव करमत नाही. 1 तास अर्धा तास दावणीत बैल नाही दिसलं म्हणजे आपल्याला इथं बसू वाटत नाही. हा, आपल्याला दावणीत बैल पाहिजे. हा, काय सांगाल या नादाविषयी, खिल्लार नादाविषयी? नाद म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे दादा, हे सगळ्या नादापेक्षा लय ओरिजिनल नाद आहे. हा, तुम्हाला सांगतो, आता सध्या बेण्याचं बैल म्हणा, पळाव बैल म्हणा, एक घरात पैलवान म्हणा, ह्याचं एवढा डिमांड आता सध्या मंत्री संत्रीला सुद्धा नाही ते बैल. आता मी गरीबातला माणूस आहे, माझ्यापाशी बैल आहे म्हणून पाक सगळ्या तालुक्यातलं गाई घेऊन लोक येते ती. माझं काय 50 एकर जमीन आहे बाबा, 5 मजली बिल्डिंग आहे, बिल्डिंग जमीन बघायला येत नाही. वस्तू 1 नंबर माझ्यापाशी आहे, चांगलं वस्तू पायदास पडते ती म्हणून गाया घेऊन लोक येते ती, बैल बघायला लोक येते ती. हा, शेत किती असू दे, पैसे किती असू दे, तिथं कोण ते बघायला जात नाही. हे ते कमवलं असेल तर कोणाचं तर भावकीचं, कोणाचं तर पाहुण्याचं खिशा हाणून ते कमवलं असेल असं लोक म्हणते. हा, हे आपलं हातावरलं कष्ट आहे. हा, म्हणजे आता तुम्ही म्हणला बंद झालेला बैल 90,000 रुपयाला आणला होता. हा, 5.5 लाखाला परत चालू करून विकला. हो हो. म्हणजे कसं त्याचं नियोजन केलं परत तुम्ही काय? बैलाला तुम्हाला सांगायचं म्हणजे बंद कशासाठी पडते, बैलाला कॅल्शियम कमी झालं, ताकद कमी झालं तर बैल बंद पडते. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता इंजन कसं असतंय, त्याच्यातलं काय तर सामान गेलेलं, क्रांक कट झालं, एलिमेंट बंद पडलं, तसं असतं ना, तसंच हे बी इंजन असल्यानेच आहे. त्याला मग सर्व्हिसिंग कसं करतो आम्ही, सर्व्हिसिंग केल्यावर कसं रिझल्ट देते तसं आहे ह्याला बी. वैरण पाणी चांगलं आणि खुराक चांगली, बैलाला चारून 1 महिन्यात बैल असं पळून जाऊन गाई काढायला पाहिजे, तसं आमच्यापाशी औषध आहे. आम्ही काय इंजेक्शन करत नाही, काय सलाईन लावत नाही, दुसऱ्याने काय आमच्याकडं लबाड काम काहीच नाही. फक्त बैलाला व्यायाम द्यायचं, बैलाला चांगली चारायचं, शेळीचं दूध आणि दररोज 1/4 किलो गुळ चारायला पाहिजे बैलाला. हुलगी आणि मटकी, बैल पळून येऊन मारते हुलगीला, खरं पण हुलगी चारायलाच पाहिजे. हुलगी चारल्यावर असं आडवं पडलेलं बैल उठून गाई काढायला पाहिजे. हा, लोकाला माहित नाही, उगा असं झालं तसं झालं, आपल्या बैलाला करणी केलं, आपल्या बैलाला तमुक केलं, अमुक केलं. बसुराजावर कोण अन्याय करतंय त्याच्या खुट्ट उपसून गेलाय दादा. हा,
आपल्याला माहित आहे मी चौथ्या डोळीतला माणूस आहे. बैलावर आता तुमच्या बैलावर मी जर अन्याय केला तर माझं खुट्ट राहत नाही इथं. हा सगळं बैल माझा आहे म्हणून मी जरा मानून गेलं तर माझ्यापाशी बैल राहणार. हा लोकाला कळत नाही ती. आता सोमा पाटलाकडे गाई जास्त चाललं त्याचं पोट दुखणार. आता पंढरपूरच्या दादाकडे गाई जास्त चाललं त्याचं पोट दुखणार. तसं काय नाही, आमचं मन निराळ असलं का नाही आम्हाला देवानं कुठं बी कोपऱ्यातून देतेच, त्याचं काय अडचणच नाही. हा ठीक आहे. मला किती तर लोक म्हणलं बैल विक्री व्यापारी करायला लागले आणि गाईचं लाईन तुटलं म्हणलं. बैल आणून 10 दिवसात असं लाईन लावलं मी गाईचं. सगळं लोक बघते ती. रात्री 11ला बी गाई लावतो, 1ला बी येते ती गाई, 3ला बी येते पाठ. मला रात्री झोपू देत नाही लोक. आता लांबून लोक फोन करत येते ती, त्याला वाट मिळत नाही फोनवर. मी तसंच आपल्याला मित्र लोक बी सहकार करते ती. चौकडा कोपऱ्याला माझा मित्र आहे ती सगळं. मी माणुसकीतला माणूस आहे. मी बैल मिरवायला काढला म्हणजे माझ्या संगत 20 पोरं असते ती. सगळं त्यांचंच बैल, माझा बैल नाही, माझा मित्राचाच बैल आहे सगळं. हा असं सगळं आमचं आहे म्हणून धरून गेलं तर आमच्यापाशी बैल आम्ही मरूस तर राहते. हा ठीक आहे. आपलं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव सोमनाथ मल्लिकार्जुन पाटील. आमचं गाव खानापूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 76 20 06 77 96. ओके, धन्यवाद. धन्यवाद.